आता काय झालं असेल तुम्ही सांगा बघू, की सकाळी सकाळी यांचा मूड असा खराब झाला आहे. आणि तुम्हाला आठवत आहे का हो, मागच्या वेळी बघा मी व्हिडिओ शेअर केलेला तुमच्याबरोबर, की आमच्या घरासमोर एक पपईचं झाड आहे, त्याच्यावर पपई लागल्या. त्या खूप साऱ्या पपई काढून ठेवल्या. तर त्याच्यापैकी एक जी मोठी पपई दाखवलेली ना मी, तर ती पपई पिकली. तर आज म्हटलं त्या पपईचा तुम्ही व्हिडिओ काढूया. तर तुम्हाला पण मग प्रश्न पडला असेल ना, की काय बरं एवढ्या पपई आहे, त्यांनी काय केलं, पपई पिकल्या की नाहीत ते आम्हाला शेअर पण केलं नाहीत, म्हणून हा व्हिडिओ. तर आता त्याच्यापैकी जी फर्स्ट मी तुम्हाला एक पपई दाखवलेली बघा. आता तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला समजेलच, एक मोठी पपई होती ना, तर ती पपई आज 15 दिवसांनी पिकली. आम्ही 22 नोव्हेंबरला काढलेली आणि त्या 22 नोव्हेंबरपासून 15 दिवसला ती पिकली. आणि आज म्हटलं पहिल्यांदा धुतली वगैरे स्वच्छ आणि एका साईडने ना खूपच म्हणजे खूप पिकलेली ती कट केली. मग मी म्हटलेलं ना, की झाडाचं पहिलं फळ देवाला नैवेद्य दाखवेन. त्याप्रमाणे देवाला नैवेद्य दाखवला आणि म्हटलं आज कट करूया. सकाळचीच वेळ होती. आता एवढी मोठी पपई आहे आणि म्हटलं नाश्त्याला पण होईल ना, मग वेगळा असा नाश्ता का बनवायचा आणि 2 माणसांना खाऊनसुद्धा अजून पपई उरेल एवढी पपई होती. म्हणून मग मी नाश्ता पण नाही बनवला आणि मग म्हटलं चला ना म्हटलं आज तुम्ही पपई खा, सकाळी सकाळी छान फ्रुट्स काहीतरी खाणं होईल तुमचं. आणि मग तुम्ही बिया पण बघू शकता केवढ्या बिया होत्या त्याच्यात. आणि पपईचा आतला रंग बाहेरचा रंग खूपच म्हणजे खूपच सुंदर दिसत होता ना. आता म्हटलं या बिया यावेळी ना मी नाही फेकणार ह्याच्यात गार्डनमध्ये. परत म्हटलं झाडं उगवतील आणि मग परत मला काढून टाकावी लागतील ती. त्याच्यापेक्षा म्हटलं बिया मग मी काढून प्लेटमध्येच ठेवल्या आणि मग ते मी फेकून देईन. त्याच्यानंतर ह्या सगळ्या बिया अशा मी काढून घेत होते आणि आम्हा दोघांना खूप एक्साइटमेंट होती, की चला आता पपई खायला भेटणार, कशी काय असणार काय माहिती. दोघंही खूप उत्सुक होतो आणि बाळ आमचं झोपलेलं, नाहीतर त्याला पण थोडी टेस्ट करायला दिली असती. पण तो काय पपई खाण्यात इंटरेस्टेड नाही हे मात्र नक्की. त्याचं म्हणणं असं तुमचं काय ते तुम्ही बघा, मला काय आवडेल ते मी खाईन असं असं. त्याच्यानंतर बघा ही पपईची मी आता साल काढायला घेतली. आता थोडीशी मला एका साईडने पपई कच्चीच वाटली, थोडी पिकली नाही. पण म्हटलं चला आता असू दे, आता कट तर केलेली जाईल आणि खायला तर पाहिजे. म्हणून त्याची सालं काढत होती आणि सालं काढताना आपल्याला समजतं ना, की व्यवस्थित पिकली की नाही. ती थोडीशी कच्चीच वाटत होती. त्याच्यानंतर ही सालं काढताना थोडीशी जाडसर यायला लागली. मग मी अशी सालं त्याची काढून घेतली. आता म्हटलं एक छोटासा तुकडा पहिल्यांदा टेस्ट करूया, कारण तीच खरी एक्साइटमेंट असते ना, की चव कशी आहे, कशी लागते की नाही ते. मग दुसऱ्या प्लेटमध्ये घेतली. उभे तुकडे केले. त्याच्यानंतर बारीक चौकोनी फोडी करून घेतले आणि अहोंना म्हटलं चला आता माझ्या हातात द्या मोबाईल, आता मी व्हिडिओ काढते, आता तुम्ही टेस्ट करून सांगा कशी झाली आहे म्हणते. अरे आपली रेसिपी थोडीच आहे, हे तर फळ आहे ना, कसं मग लागते ते मला सांगा. मग का अहोंना दिली टेस्ट करायला आणि मग आता आमच्या अहोंच्या एक्सप्रेशनवरनं तुम्ही सांगा पपई कशी असेल ती आणि पटापट कमेंट करा. चला बघताय काय, चॅनलला लाईक करा.